जय हरी विठ्ठल. संत एकनाथ हे निस्सीम विठ्ठल भक्त असल्यामुळे ते नेहमीच विठ्ठलाचे नामचिंतन आणि अभंग, निरूपण, पूजा अर्चना इत्यादींमध्ये रममान असत. एकनाथांची भक्ती इतकी उच्च आणि समर्पित भावनेची होती की स्वतः विठ्ठलाला वाटले की एकनाथांची सेवा करावी. तेव्हा विठ्ठलाने एका सुकुमार युवकाचं रूप धारण केलं आणि पंढरीहून थेट पैठणमध्ये एकनाथांच्या घरी श्रीखंड्या या नावाने ते सेवेसाठी तत्पर झाले. एकनाथांची परवानगी घेऊन ते त्यांच्या सेवेत रुजू होतात. श्रीखंड्या म्हणजेच विठ्ठल एकनाथांचे दैनंदिन कामे जसे की गोदावरीचे पाणी कावडीने आणून एकनाथांच्या घरचा माठ भरणे, एकनाथांच्या पूजा अर्चनेसाठी फुले गोळा करून आणणे, त्यांचे हार बनविणे, तसेच पूजेसाठी लागणारी सर्व विधी जमा करून तसेच चंदन उगाळून ठेवणे इत्यादी कामे तो अत्यंत तत्परतेने करू लागला. श्रीखंड्या आल्यापासून एकनाथांची चिंताच मिटली. भगवंत चुटकीसरशी सर्व कामे करीत असे. कावडीने गोदावरीचे पाणी आणल्यामुळे श्रीखंड्याच्या म्हणजेच भगवंताच्या खांद्यावर जखमा झाल्या होत्या व त्याचे वन पडले होते. अशीच तब्बल 12 वर्षे निघून गेली. श्रीखंड्याच्या सेवेत कुठलीही कसूर नव्हती. आणि तिकडे द्वारकेमध्ये एक कृष्ण भक्त कृष्ण भेटीसाठी अत्यंत व्याकुळ होऊ लागले. तेव्हा एका महात्म्याने त्यांना सांगितले की महाराष्ट्रातील पैठणमध्ये एकनाथांच्या घरी प्रत्यक्ष श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपात एकनाथांची सेवा करतोय. तेथे तुम्ही जा, तेथे तुम्हाला देवाचे दर्शन नक्कीच होईल. हे ऐकून तो भक्त कसलीही कुचराई न करता तात्काळ एकनाथांच्या घरी दाखल झाला व एकनाथांना झाला प्रकार सगळा सांगितला. त्यावेळी श्रीखंड्या गोदावरी नदीवर कावड भरून पाणी आणण्याकरता गेला होता. संत एकनाथांसोबत तो भक्तही विनाविलंब गोदावरी काठी गेले. तेव्हा त्यांना श्रीखंड्या दिसला नाही, तर कावड तिथंच ठेवलेली दिसून आली. एकनाथांच्याही लक्षात आले की हा प्रत्यक्ष पांडुरंगच होय. तेव्हा एकनाथ पांडुरंगाची विनवणी करतात आणि समोर पांडुरंग प्रकट होऊन दोघांनाही दर्शन देतात. आजही दर एकनाथ षष्ठीला एकनाथांच्या वाड्यातील रांजण हा भरला जातो. तो आपोआप भरला जातो आणि एरवी त्यात कितीही पाणी टाकले तरी तो भरता येत नाही. हे विशेष. श्रीखंड्याच्या रूपात एकनाथांची सेवा करणारा विठ्ठल धन्य होय. जय हरी विठ्ठल.